ऋतुजा मी आलो बरं का दाढी केस करून. हा पण लवकर या बर का. हा हा ला 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 ला. आले का केस कापून? हा कापली. कशी काप? अगं साईडनी ना थोडी थोडी बारीक केली फक्त. आणि दाढी? अरे लक्षातच नाही राहिलं, थांब करून आलो. अशी कशी अर्धवट काम करता तुम्ही? तुम्हाला व्हॉट्सअपला लिस्ट पाठवली किराणा घेऊन या. हा अहो ऐका तर, गाडीची सर्व्हिसिंग करायची, लाईट बिल भरायचं आणि बँकेत केवायसी अपडेट हा, करायची. चालते. सगळी कामं पूर्ण करून या. मला 4-4 वेळा सांगायला लावू नका. काय अर्धवट राहिलं ना बघा मग. करतो ना बाई, मी काय बारीक आहे काय? बोलल्याचा एवढा झटका येतो तर यायची ना दाढी करून. ऋतुजा आणलाय का तू बाजार? लवकर आले हो तुम्ही? हा. बँकेत जाऊन आले? ऐक, सगळी कामं केली, मला काहीच बोलू नको तू. माझे साबुदाणे शेंगदाणे अगं ते नेमकं लक्षात नाही राहिलं. अशी कशी अर्धवट काम करता हो तुम्ही? उद्या उपवास आहे माझा. आता मी उद्या उपवासाला काय खाऊ? ओ आता हे काय लावताय फेसला? काय लावतोय म्हणजे तुला माहित नाही का, मी रोज रात्री कोजिक ऍसिड नाईट क्रीम लावत असतो चेहऱ्याला. ह्या क्रीम मध्ये ना नाइसिनामाइड अल्फा आर्बिट्यूर असल्यामुळे ना चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट, पिगमेंटेशन आणि डार्क सर्कल कमी व्हायला मदत होते. त्यामुळे आपली स्किन सकाळी फ्रेश, स्मूथ आणि ग्लोईंग दिसते. अहो हे पण काम तुम्ही अर्धवटच करताय. कसं काय? फक्त नाईट क्रीम लावल्यामुळे तुमचं स्किन केअर पूर्ण होत नाही. दिवसा जर तुम्ही सनस्क्रीन नाही लावली ना, उन्हामुळे टॅन होऊन पुन्हा तुमच्या फेसवर डार्क मार्क्स पडतील. तुम्ही ही डमडॉकची ब्राईटनिंग सनस्क्रीन यूज करत जा. तर मी रोज रात्री कोजिक नाईट क्रीम आणि सकाळी डमडॉकची सनस्क्रीन लावल्यामुळे माझं स्किन केअर कम्प्लीट होतं. आणि यामध्ये 4% नाइसिनामाइड आणि SPF 50 PA+++ असल्यामुळे आपल्या स्किनला सनलाईट पासून प्रोटेक्ट करतं. आणि याचा पर्पल टीन त्वचेतील येलो टोन न्यूट्रल करून फेसला इन्स्टंट ग्लो देतो. हे खूप लाईट वेट, नॉन स्टिकी आणि ऑइली स्किन साठी एकदम परफेक्ट आहे. तसेच डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड देखील आहे. जर तुम्हाला कोजिक नाईट क्रीम आणि सनस्क्रीन ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही purple.com वर घेऊ शकता. नशीब तुमचं तुम्हालाच कळलं, अर्धवट राव.